जानेवारी महिना हा मार्सच्या म्हणजेच मंगळाच्या एनर्जीचा महिना असतो आणि रमलशास्त्र सांगते की ह्या 3 गोष्टी जानेवारी महिन्यात नक्कीच होऊ शकतात. तुमची राशी, तुमचा मूलांक किंवा तुमची बिलीफ सिस्टीम काहीही असो, हा व्हिडिओ सर्वांसाठी लागू आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक अत्यंत गुप्त असा उपाय सांगणार आहे. एक डिस्क्लेमर मला इथे असं द्यायचं आहे की हे जे रीडिंग आहे ना, हे कलेक्टिव्ह एनर्जीवर आधारित आहे आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी आहे. कोणाच्याही मनात कसलीही भीती निर्माण करणं हा या व्हिडिओचा उद्देश अजिबात नाही. नमस्कार, मी समीर जोशी, ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सुरू करूयात आजच्या रमल रीडिंगला. जानेवारी महिन्याचं रमलशास्त्राचं रीडिंग हे अशा प्रकारचं आलेलं आहे. बयाज, जमात, कब्जतुल खारिज आणि लहियान. शब्द थोडेसे समजायला अवघड आहेत, पण मी फक्त रेफरन्स म्हणून सांगतोय, तुम्ही तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही. तर साधारण वॉर्निंग, ऍक्शन आणि रिझल्ट अशा प्रकारच्या ह्या एनर्जीज इथे दिसत आहेत. यातली पहिली एनर्जी ही हिडन ट्रूथची आहे. म्हणजेच काय तर लपलेलं सत्य. असं सत्य जे आपल्या समोरच होतं पण आपण ते बघायला तयार नव्हतो, ते अचानक आपल्या समोर येऊन उभं राहील. रियालिटीशी सामना आपल्याला करावा लागणार. आपला विश्वास, आपलं प्लॅनिंग, आपले एक्सपेक्टेशन सगळं काही धुळीला मिळणार आहे अशी ही एनर्जी दाखवते. काहीतरी कम्प्लिटली उलट होणार. ते सत्य एकदम अग्रेसिव्हली आणि सडनली आपल्यासमोर येऊ शकतं. मग ह्याच्यामध्ये काही लोक, त्या लोकांचे वाईट इंटेन्शन्स, या सगळ्याचा पडदाफाश होईल. ही लोक एक्सपोज होतील अशी ही एनर्जी आपल्याला दाखवते. कदाचित या व्यक्ती आपल्या अतिशय जवळच्या, आपल्याला अतिशय आवडणाऱ्या किंवा आपण ज्यांच्यावर खूप विश्वास ठेवलाय अशाही व्यक्ती असू शकतात. त्यामुळे त्या एक्सपोज झाल्यावर आपल्याला त्याचा थोडासा त्रास होईल. आपल्याला कदाचित ते आवडणारही नाही, परंतु सत्य हे कोणाच्या परमिशनची वाट बघत नाही ना, ते सत्य समोर येतच. आपल्याला आवडो अगर न आवडो, ते सत्य समोर येणार. तुम्ही इमोशनली तयार राहा आणि शांत राहा, असे इंडिकेशन्स ही एनर्जी आपल्याला दाखवते. आजच्या रीडिंग मधली पुढची जी एनर्जी आली आहे ती ग्रुप प्रेशरची एनर्जी आहे. म्हणजे काय तर आपल्याला स्वतंत्र कुठलेही डिसिजन घेऊन दिले जाणार नाहीत. संपूर्ण समाज, आपला परिवार किंवा मोठे मोठे ग्रुप्स हे जे करतायत तेच आपल्याला करावं लागेल असं सतत आपल्या मनावर बिंबवलं जाईल. आणि मग त्यामुळे काय होतील तर आर्ग्युमेंट्स होतील, सोशल फाईट्स आपल्याला बघायला मिळतील. परंतु एक लक्षात ठेवा की हा फक्त ट्रॅप आहे. मेजॉरिटी इज नॉट ऑलवेज राईट, करेक्ट? म्हणून आपले डोळे उघडे ठेवा, आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तोच तुम्ही घ्या. लॉस, कट ऑफ आणि सडन सेपरेशन अशी ही पुढची एनर्जी आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच जानेवारी महिन्यात एखादा कट ऑफ, एखादा लॉस किंवा एखादं सडन सेपरेशन आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. मग ते फायनान्शियल लॉस असू शकेल किंवा इमोशनल लॉस सुद्धा असू शकतो. मग काय काय होऊ शकतं तर रिलेशनशिप तुटणं असेल, एखादा आपला विश्वास तुटणं असेल, विश्वासघात कोणीतरी आपल्यावर केलाय ते आपल्याला बघायला मिळेल. पैसा अडकणं असेल किंवा जॉब लॉस सुद्धा असू शकतो. काहीतरी खूप फोर्सफुली आपल्यापासनं हिरावून घेतलं जाणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा की जे आपल्यासाठी चांगलं नाहीये, जे आपल्यासाठी योग्य नाहीये, तेच युनिव्हर्स आपल्यापासून दूर नेणार आहे. जे टिकलंय, जे आपल्याजवळ राहिलंय किंवा जे नवीन येणार आहे ते मात्र दीर्घकाळ टिकणारं आहे. तर अशा या 3 गोष्टींनंतर मग टर्निंग पॉइंट येईल, जो आपल्याला ग्रोथ, राईज, सोल्युशन आणि हिलिंग देऊन जाईल. या 3 वॉर्निंग्स नंतर तुमची खरी स्ट्रेंथ ऍक्टिव्हेट होणार आहे. क्लॅरिटी येईल, कॉन्फिडन्स वाढेल आणि डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी तुमची नक्कीच वाढेल. आलेलं सगळं वादळ आपला पुढचा रस्ता पूर्णपणे साफ करून जाणार आहे. मग आता या परिस्थितीला फेस करण्यासाठी उपाय काय करायचा तर मंगळवारी आणि शनिवारी या 2 दिवसात जितकं कमी बोलता येईल तितकं कमी बोला, शांतता ठेवा. या दिवशी कोणतेही मेजर डिसिजन्स घेऊ नका आणि रेड कलर अवॉइड करा. एकंदर रमलशास्त्र आपल्याला सांगते की हा महिना इमोशनल व्हायचा नाही, उतावळेपणाचा नाही आणि क्राऊडला फॉलो करायचा तर अजिबातच नाही. शांत रहा, अवेअरनेस ठेवा आणि स्वतःवर लक्ष केंद्रित ठेवा. वॉर्निंग ऍक्सेप्ट केलं तर प्रोटेक्शन लगेच मिळतं. कमेंटमध्ये आय ऍक्सेप्ट असं जरूर लिहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.